नमस्कार. स्मार्ट मीटर बाबत लोकांचा गोंधळ काही थांबायला तयार नाही. मुळातच महावितरण ही एक कुठली तरी भारताबाहेरची कंपनी आहे आणि त्याचा आणि आपल्या सरकारचा काही संबंध नाही असा काही समज लोकांनी केलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महावितरण हे सरकारच्या अखत्यारीतला एक विभाग आहे. महावितरणचे जे बॉस आहेत ते ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळं महावितरणचा आणि सरकारचा काही संबंध नाही, अधिकारी काहीतरी मनाने करतायत असा काहीतरी समज लोकांनी करून घेतल्यासारखं दिसून येते. आमच्याकडे महावितरणने दिलेलं हे पत्र आहे. आम्ही गेल्या 2 वर्षापासून स्मार्ट मीटरच्या विरोधात संघर्ष करीत आहोत. गुपचूप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या, लबाडीने लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नका. यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता जुबली पार्कच्या छत्रपती संभाजीनगर महावितरण कार्यालयासमोर जमत असतो. या पत्रामध्ये महावितरणने स्पष्टपणे सांगितलंय की केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला जो मेसेज आलेला आहे त्या मेसेज मध्ये देखील महावितरणने सांगितलंय की 17/8/2021 भारत सरकारच्या राजपत्राप्रमाणे म्हणजे मोदी सरकारच्या राजपत्राप्रमाणे हे सगळे स्मार्ट मीटर लागतात. त्याचबरोबर केंद्रीय वीज प्राधिकरण आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोग यांनी परवानगी दिलेली यासाठी, म्हणजे वीज कायदा 2003च्या कलम 55 देखील कंप्लायन्स त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर कलम 47 प्रमाणे, याच कायद्याच्या कलम 47 प्रमाणे प्रीपेड लावायचं का पोस्टपेड लावायचं हे ठरलेलं आहे. जर तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट भरलं तर तुम्हाला पोस्टपेड लागेल 47 प्रमाणे, आणि जर तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट नाही भरलं तर तुम्हाला प्रीपेड लागेल. आता जे काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला प्रीपेड नको. हा प्रश्न प्रीपेड किंवा पोस्टपेडचा नाहीये हे लक्षात घ्या. आपला आक्षेप स्मार्ट मीटरवर आहे, टीओडी मीटरवर आहे. आपल्याला स्मार्ट मीटर नकोय, टीओडी मीटर नकोय, पोस्टपेड पण नकोय आणि प्रीपेड पण नकोय. हे जरा लक्षात घ्या. जेव्हा कोणीतरी हायकोर्टात गेलं आणि त्यांनी आम्हाला प्रीपेड नकोय म्हटलं त्यावेळेस महावितरणने त्याला उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही प्रीपेड घ्या किंवा पोस्टपेड घ्या. पण ते असं म्हणाले नाही की तुम्हाला स्मार्ट मीटरला कुठला ऑप्शन आहे का नाही, असं ते बोललेले नाही. आणि या पत्रामध्ये महावितरणनी सही करून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सही करून हे स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर एका जनहित याचिकेचा देखील उल्लेख. या जनहित याचिकेमध्ये देखील फक्त सन्माननीय न्यायालयाने फक्त नोटीस काढली आहे. त्याच्यात त्यांनी अजून महावितरणने उत्तर दिलेलं नाही किंवा सन्माननीय हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. त्यामुळं हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आणि महावितरणचे उत्तर पाहिल्यानंतर आणि कायदा वाचल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं असं मत झालेलं आहे की जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही. जसे उत्तर प्रदेश, राजस्थान मधले लोक रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं की घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही असं सांगितलेलं असतानाही आता ते स्मार्ट मीटर का लावतायत असा प्रश्न, असा जाब त्यांना विचारा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण कार्यालयासमोर जुबली पार्क येथे अवश्य या. फक्त 1 तास या आंदोलनासाठी द्या. धन्यवाद. स्मार्ट मीटर हटवा, आपल्या कष्टाची कमाई वाचवा.